त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना एक पोर्ट्रेट तयार केलं आणि आमच्याच गल्लीमध्ये खरं तर एक आजोबा राहतात, त्यांचं पोर्ट्रेट मी तयार केलं होतं. हे माध्यम ऑइल कलर आहे, ऑइल कलर, आणि हा मागचा ऑइल पेपर आहे. ऑइल कलर मध्ये केलेलं काम आहे पोर्ट्रेट. आमच्या समोरच आजोबा राहतात, ते खिडकीमध्ये बसलेले असतात चहा पीत रोज. त्यांना आम्ही अण्णा म्हणतो आवडीने, ते तिथं बसलेले होते चहा पीत. तर मी त्यांना बोलला अण्णा असंच बसा म्हणलं तुम्ही, मी तुमचं एक छान पोर्ट्रेट तयार करतो. मग त्यांना काय केलं, आणि आता तरुण मुलं तर कोण वाटणार नाही हातामध्ये, मग तरी माझं रिलॅक्स मध्ये बसलेले असतात, रिटायर झालेले. तर त्यांना खिडकीतच बसलेलं होतं. म्हणलं आता या जरा घरी, तुम्ही तुमचं जरा पोर्ट्रेट तयार करतो. त्याच्यानंतर मग त्यांचं आमच्या अण्णांचं पोर्ट्रेट तयार केलं. हे मी तुम्हाला खास दाखवायला आणलं. हे माध्यम आहे ऑइल कलर. ऑइल कलर मध्ये असं असतं, तुम्ही पाण्याचा उपयोग करू नाही शकत, पाणी वापरत नाही. ब्रश असतात आणि त्याच्यावरती तुम्ही असा ब्रश, आपण कसं वॉटर कलर मध्ये ब्रश घासतो, असा ब्रश देतो ना, त्याच्यामध्ये ब्रश नाही घासत, असे ओव्हरलॅपिंग करतो. ओव्हरलॅपिंग म्हणजे लावत जायचा कलर. आणि ह्या सगळ्या चेहऱ्यावर पडलेले शेड्स म्हणजे लाईट, मिडल, डार्क अशा 3 टोन मध्ये काम केलं जातं ऑइल कलर मध्ये. जर तुम्ही एकदा स्केच काढता त्यावेळेस त्या स्केच मध्ये 3 टोन येणं गरजेचं असतं. लाईट, मिडल, डार्क. तुम्हाला 3 टोन चित्र दिसत असतील बघा. हे 3 टोन म्हणजे त्या व्यक्तीवर पडलेली छाया, प्रकाश हा सगळा त्याच्यात दाखवावा लागतो. आणि यासाठी खास पेपर असतो, म्हणजे हा ऑइल पेपर. हे वस्तू खरं तर आपल्याकडे मिळत नाही. खरं तर पुण्यात तुळशी बागेच्या तिथं आपल्या त्रिमूर्ती म्हणून दुकान आहे, ज्या सगळ्या वस्तू मिळतात. त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना एक पोर्ट्रेट तयार केलं होतं की माझ्या मित्राचं. आम्ही काय केलं, मित्रालाच समोर बसवलं आमच्या. त्याला जरा वारकरी, त्यावेळेस आषाढी एकादशीचाच काळ होता तो, आणि तो समोर बसवलं. तर टोपी वगैरे घातली मस्तपैकी वारकऱ्यांची, आपली भगवान टोपी घालून त्याला समोर बसवून त्याचं पोर्ट्रेट तयार केलं. अशा खूप काही गोष्टी भरपूर दाखवण्यासारखं भरपूर, पण मला आणता आलं नाही. कधीच घोडेगावला जर तुम्ही आला तर नक्कीच, मी घरीच सगळं काम करतो, नक्कीच तुम्हाला दाखवेल. मी तुम्हाला एक सांगतो, कला ही माणसाला नक्कीच जागवायला शिकवते. जरी आयुष्यामध्ये किती जरी खडतर परिस्थिती आली, किती काही झालं तरी पण तुमची जर परमेश्वरावर जर श्रद्धा असेल तर परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊन देत नाही. आमचे सर बिटकर सर नेहमी म्हणायचे की खुद को कर बुलंद इतना की खुदा पूजे, खुदा तुझे पूछे की बोल तेरी रजा क्या है, असं म्हणतात की आम्हाला नेहमी सर म्हणायचे. त्यामुळे ह्या वाक्यामुळे मला एक उभारी मिळाली की परमेश्वर सतत आपल्या मागं उभा असतो. आणि अशाच पद्धतीनं मी हे काम आजही असंच चालू ठेवलेलं आहे. तुम्हाला खास मी आता काही गोष्टींचं म्हणजे ड्रॉइंग कसं केलं जातं. आता काय होतं, काही वेळेस तुम्ही आता शिक्षक भूमीतून बाहेर पडणार आहात. काय होतं बऱ्याचदा तुम्ही आता आपण फलक लेखन करतो. काय होतं बऱ्याचदा फलक लेखनाचा प्रश्न पडतो सगळ्यांना, ते मी पहिले घेतो. कारण कुठे जरी तुम्ही शाळेमध्ये गेले तरी फलक लेखन हे सगळ्यात पहिलं महत्वाचं. कारण शिक्षक हा पहिला, त्याच्या हातामध्ये पहिली कुठली वस्तू येणार असेल ती पहिली म्हणजे डस्टर आणि चॉक, हे त्याची पहिली ओळख असते. त्याच्या हातात पेन नंतर येणारा पहिली वस्तू म्हणजे डस्टर आणि चॉकच असतो. त्यानंतर डस्टर आहे का सर? तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर पहिलं तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे तर नसेल काही, पण हा कपडा आहे. पहिलं तुम्हाला सगळ्यात पहिले विचारलं जातं ते फलक लेखन. तुम्ही सगळेजण शाळेत जेव्हा तुम्ही शिकवायला जाता तेव्हा खास एक शाळेला चित्रकला शिक्षक असतोच असं नाही. काय ती जबाबदारी तुमच्यावर पण येऊ शकते कधी कधी फलक लेखनाची. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, येतीच पहिला प्रश्न हा असतो, म्हणून पहिले फलक लेखनच काम घेतलं, कारण प्रॉब्लेम असाच होतो. त्यानंतर कारण आम्ही शाळेत शिक्षक माझ्या मागला बोलत सर आम्हाला जर फलक लेखन तुम्ही शिकवा. मग काय होतं, आपण इथून शाळेत जातो शिकवायला, नवीनच सगळेजण असतात, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नवीन असतात. कारण मी पण 1.5 वर्षापूर्वी जॉईन झालो शाळेला, त्यामुळे मलाही माहिती की नवीन गेल्याच्या नंतर कसं असतं सगळं. कारण त्या सगळ्या गोष्टी शिकायला थोडाफार वेळ लागतो. लगेच काही सगळं काही होत नाही. कारण ते खादन हो गोरी असा तो प्रकार नाहीये. कारण सगळ्या गोष्टी आपण गेल्याच्या नंतर तिथे गेलाच कळत आपल्याला की काय शिक्षक कसा असतो, शिक्षक काय असतो. आपण शाळेमध्ये असताना आपले शिक्षक बघत असतो, पण शिक्षक ही गोष्ट अशी आहे ना की कुठल्याही आपण म्हणजे पैसे देऊन सुद्धा तो काय म्हणतो आपण त्याला ती
घेऊ शकत नाही शिक्षक, आणि एक शिक्षक जर चुकला तर अख्खी पिढी चुकते. माझ्या आईने मला, मी पहिल्या शाळेत जाताना मला एकच माझ्या हातावर, ज्यावेळेस माझ्या आईने दही साखर ठेवली तेव्हा एकच सांगितलं, म्हणजे तू शिकवायला मुलांना चाललाय, तू जर चुकला तर एक अख्खी पिढी चुकल बघ, लक्षात ठेवा. एक आईचा शब्द त्याच मी डोक्यामध्ये घेतलं, एकच गोष्ट डोक्यात माझ्या ठेवली की मी जे माझ्या आयुष्यात विद्यार्थी घडवल हे सगळे चांगलेच घडवल, आणि त्यांना माझ्याकडे जे काही चांगले थोडं देण्याचा प्रयत्न नक्कीच करत. तर फलक लेखनाला आपण करत असताना कधी पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की फलक लेखन सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला पहिलं समोर काय मायना लिहायचंय, हा पहिला मायना जो काही तुम्हाला फलकावरती लिहायचा आहे हा कधी पण जो तुम्ही लिहिणार आहात, कारण मराठीमध्ये काना मात्रा वेलांटी उकार जर चुकला संपला विषय. आणि एकतर फलक लेखन हे सगळ्यात पहिले बघितलं जातं. तुम्ही कुठल्याही शाळेत जा, फलक लेखन पहिले वाटतं, लक्ष जातं ना फळ्याकडे, कारण शाळेचा फळा मेन सूचना फलक बाहेरच असतो. अधिकारी जातात, शिक्षक जातात, पालक जातात, वेलांटी चुकली, काना चुकला, हसून जातात ते आपल्याला. म्हणून सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उद्या शाळेत शिकवणार आहात, सगळ्यात पहिले फलक लेखनाची कधी जबाबदारी जर तुमच्यावरती आलीच, आणि येतेच कधी पण शिक्षकांना जबाबदारी, सगळ्यात पहिले जो तुम्हाला मायना लिहायचा आहे ना, एखादा मराठी शिक्षकाला लिहून दाखवा. सगळ्यात पहिली गोष्ट, इथं असतील मराठी शिक्षक, मराठी स्पेशल असणारे, पहिले त्यांना जाऊन दाखवा की बाबा आमची काना मात्रा वेलांटी उकार बरोबर आहे का, कारण ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. कारण ते मुळे दर्शनी भागातच तो फळा असतो पाहिजे, कारण त्याआधी तुम्ही सगळं ते चेक करून घ्या काना मात्रा वेलांटी उकार बरोबर आहे की नाही. त्यानंतर तुम्हाला जो काय मायना कुठल्या लेटर मध्ये किंवा कुठल्या साईज मध्ये समोर तुमच्या फळावरून तुम्हाला जो काय तो मायना समोर फळ्यावरती मांडायचा आहे, ही सगळ्यात पहिली गोष्ट विचारायची. आणि पहिल्या सगळी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या फलक लेखन करता त्या आधी फळा पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसायचा नाही फळा कधीच. फळा पुसत नाही कधी, फळा धुतात. जो काही मातीचे फळे शाळेच्या बाहेर असतात हे फळे धुतले जातात, पुसले जात नाही. पहिला धुवून स्वच्छ करायचं, त्याला धुतल्याशिवाय तो चांगला दिसत नाही. तुम्ही जर हँड रायटिंग त्याच्यावरती करायला गेले तर ते व्हाईट व्हाईट दिसतं. हे कसं दिसतं व्हाईट व्हाईट? आता हे तुम्ही पाण्याने धुवून काढलं तर फळा चकचकीत दिसेल. मग त्याआधी ह्या सगळ्या सूचना का, फळा अक्षर लेखनाच्या आधी पहिलं आपलं काय असलं पाहिजे, स्वच्छ फळा, आणि त्यानंतर आपलं अक्षर लेखन झालं पाहिजे. तुम्ही जो काही लेटर आहे तुमच्या, जो काही तुम्हाला जे काही समोर लिहायचंय, म्हणजे काय मायना असेल बाबा, सावित्रीबाई फुलेंची जयंती, त्यानंतर तुम्ही महात्मा फुलेंची जयंती, लोकमान्य टिळक जयंती, तुम्हाला जो काही समोर आता जे काही लिहायचं आहे ते ज्यांची जयंती आहे, म्हणजे जे काही मेन तुम्हाला जे लिहायचंय फळ्यावरती ते मोठ्या अक्षरात हवं. फळे लेखन करत असताना मोठ्या अक्षरात लिहायचं कधी पण. आणि जे काही तुमच्या शाळेचं नाव असेल वगैरे काय असेल ते सगळं वरती स्मॉल लिपीमध्ये तुम्ही लिहू शकता. पण ही जी अक्षरं लिहित असताना, ही जी अक्षर आपण लिहितो ज्यावेळेस, पण ही मोठ्या अक्षरात लिहावी लागतात. त्याचे खूप सारे टाइप्स आहेत, म्हणजे अक्षरशः फार तुम्ही त्याचे निप्स पण मिळतात. तर तुम्ही जर का पुण्याला जर जाल तर त्याचे निप्स पण मिळतात, पेन असतात त्याचे, अक्षर लेखनाचे पेन सुद्धा आहेत. त्यानंतर तुम्ही ब्रश सुद्धा करू शकता, पण ब्रशनी करायची आणि त्या पेननी पण करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. त्याला खडू कसा धरायचा किंवा तो पेन कसा धरायचा, काय धरायचा, त्याची एक वेगळी पद्धत आहे. धरताना कधी पण हा खडू जो आपण धरतो ना, हा धरताना कधी पण तिरका धरायचा, तिरका. हा खडू आपण धरतो ना आता फलक लेखनाला, आता समजा मला इथं दत्त जयंती उत्सवला, दत्त जयंती लिहायचं समजा मला, दत्त जयंती, तर लिहिताना मी कसं लिहिणार, हा जो माझा चॉक आहे हा धरताना मी कसं धरलाय बघा, तिरका धरलाय. धरताना कसं धरलाय बघा, तिरका. मग ते अक्षर व्यवस्थित येतात. रेज देताना पण आता ज हे अक्षर काढताना बघा, फलक लेखन करत असताना कधी पण जर का तुम्ही तिरका खडू धरला तर तुमचं अक्षर लेखन एकदम छान येतं. आणि त्यानंतर हा तिरका खडू असा धरल्याच्या नंतर तुम्ही ज्या स्ट्रोक जे मारता खाली त्या अशा पद्धतीने येतात. आणि मग अक्षर तुम्ही तुमच्या तुमचा एकदा हात बसला, पण ही गोष्ट प्रॅक्टिस शिवाय काही येत नाही, याला प्रॅक्टिस करावी लागते आधी पहिली, त्यानंतरच या गोष्टी येतात. तुम्ही पेननी करू शकता, तुम्ही फळ्यावरती खडू घेऊन करू शकता, पण प्रॅक्टिस केल्याशिवाय मला काही हे जमणार नाही. त्याला महिने 2 महिने जर प्रॅक्टिस चांगली असेल तर अक्षर तुम्हाला नक्कीच चांगली काढायला जमतात. त्यानंतर हे अक्षर असं
लेखन करून झाल्याच्या नंतर आपण त्याला काय करू शकतो, एक अजून त्याला बाहेर काढायचं आपल्याला, म्हणजे जे काही अक्षर आहे फळ्यावर काढलं आपण ते आपल्याला बाहेर काढायचं. तर आपण काय करू शकतो, आपल्या उजव्या साईडने, उजव्या म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण सावली दाखवतो बघा, सावली कशी दाखवायची त्या वस्तूची, आता हे अक्षर बाहेर आल्यासारखं दिसेल बघा तुम्हाला. आता एखाद्या वस्तूची सावली पडत असताना ती कशी पडते, त्या साईडने. आता हे अक्षर आहे तर त्याची जी सावली ती कुठल्या साईडने पडणार, उजव्या बाजूने. आता उजव्या बाजूने काय करायचं, असं त्याला लाईन्स द्यायच्या अशाकडे, म्हणजे काय होतं, ते जे नाव आहे त्यात तुमच्या बाहेर आलं, ते नाव बाहेर आल्यासारखं दिसतं. अक्षर बाहेर यायला जास्त हे असतं, कारण जेव्हा तुमचं अक्षर बाहेर येतं त्यावर ते उठून दिसतं. हे झालं अक्षर लेखनाविषयी. पण तुम्हाला अक्षर लेखन हे काही लगेच जमणार नाही, कारण त्याला 1-2 महिन्याची प्रॅक्टिस नक्कीच लागते, त्याशिवाय काही ते जमत नाही. नंतर तुम्हाला मी टेक्निक सांगितली, त्याची टेक्निक आहे ते खडू जो आहे आपल्या हातातला तो काय करायचा, तिरका धरायचा, हात या लेवलमध्ये वगैरे असा तिरका असा धरून मग ते असं जे काही आपलं स्ट्रोक द्यायचे आपल्याला ते आपण देऊ शकतो. हे झालं अक्षर लेखनाविषयी. कुणाला काही प्रॉब्लेम आहे अक्षर लेखनाच्या, कळलं नाही काही, कळलं समजले काय प्रॉब्लेम आहे अक्षर लेखनाचा, पुसू का, पुढचं सांग. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखादं चित्र काढत असता, म्हणजे आता मी जे पोर्ट्रेट्स जे काही केलेले ते पोर्ट्रेट जे काही तुम्हाला आता मी दाखवले, तर ते पोर्ट्रेट काढत असताना ज्यावेळेस तुम्हाला एखादा व्यक्ती समोर बसला, एखादा तुमच्या समोर बसलेला आहे, त्याचं पोर्ट्रेट काढताना काय करतात, चित्रकलेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा हात वळता हवा. हात, तुमचा हात, रांगोळी झालं, मेहंदी झालं, चित्र झालं, तुमचा हात वळता लागतो. तुमचा हात जितका वळता असेल ना, असा जितका हात तुमचा वळत असेल तितकं तुमचं ड्रॉइंग चांगलं होतं. आणि ड्रॉइंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हात हलका ठेवणं. आपण जेव्हा हात आपला हलका ठेवतो त्यावेळेस ड्रॉइंग इझिली येतं, पण आपण जर का टेन्शन ड्रॉइंगचं करायला घेतलं मात्र ते सक्सेसफुल होत नाही. चित्रकलेची मुळात पहिलं काय होतं, चित्रकला हा विषय असा आहे त्यात पहिलं म्हणजे आवड असावं लागेल. तुमच्याकडे आवड असेल तर नक्की तुमचं ड्रॉइंग छान येतं. पण तुमचं टेन्शन घेऊन ती गोष्ट करायला गेलं बाबा तुम्ही ड्रॉइंग कसं काढू, तुम्हाला ते काय जमणार नाही. चित्रकला ही मुळात ही आवड असण्याची गोष्ट आहे, आणि ती तुमच्यामध्ये आवड जर का असेल तर नक्की तुम्ही ड्रॉइंग छान करू शकता. आता नंतर मी अक्षर लेखनाच्या नंतर येतो स्मरण चित्राकडे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचं चित्र काढत असता, चित्र काढताना तुम्ही एखादा सर समोर बसलेत आपल्या बरोबर, सरांचा आपण पहिला चेहरा, सरांचा चेहरा कसा आहे, म्हणजे एखादा स्मरण चित्र काढत असताना पहिला त्याचा त्या व्यक्तीचा शरीराचा अभ्यास केला जातो. म्हणजे या व्यक्तीचे चेहरा कसा आहे, या व्यक्तीचा अंडाकृती आहे का गोल आहे का चौकोन टाईप असा आहे का गोलाकार आहे, पूर्ण गोल आहे असा, त्या गोष्टीचा अभ्यास केला. चित्र म्हणजे काय, एखादी जर का मूर्ती ज्यावेळेस आम्ही बनवायला घेतो, एखादी मूर्ती ज्यावेळेस बनवायला घेतो त्यावेळेस त्या मूर्तीचा पहिला म्हणजे अभ्यास केला जातो. अक्षरशः एखाद्या जर का आता मला गणपती बाप्पाची जर का मूर्ती बनवायची असेल तर गणपती बाप्पा म्हणजे कसं पाहायला गेलं तर एक जाडा माणूस, बरोबर की नाही, एक शरीराने तंदुरुस्त असलेला व्यक्ती म्हणजे गणपती बाप्पा. आणि हा जर व्यक्ती जर मला गणपती बाप्पाची जर का मूर्ती तयार करायची आहे तर मला ती तयार करत असताना कशाचा अभ्यास करावा लागला, एखाद्या जाड्या माणसाचा. मी ज्यावेळेस नवीन ज्यावेळेस गणपती बाप्पा मूर्ती तयार करायला घेतली तर अक्षरशः मी जाड्या लोकांना खास भेटलो, त्यांच्या पूर्णतः शरीराचा अभ्यास केला. कारण हसण्यासारखी जरी गोष्ट जरी असली पण चित्रकला विभागात आम्हाला हाही अभ्यास करावा लागतो. ज्यावेळेस आम्ही एखादी मूर्ती तयार करत असतो त्यावेळेस त्या मानवी शरीराचा पूर्ण अभ्यास करा. जसं डॉक्टर शिक्षणाला जसा शरीराचा अभ्यास आहे माझा, तसा आम्हालाही माणसा शरीराचा अभ्यास आहे. आता मी तुम्हाला आता आमचं मुंबईमध्ये जे आर्ट्स ऑफ स्कूल कॉलेज, आमचं मोठं कॉलेज आहे जे आर्ट ऑफ स्कूल मुंबईमध्ये ब्रिटिश स्टेशनच्या पलीकडच्या साईडला. तर अक्षरशः आम्ही जर एखादं ड्रॉइंग करत असतो, ड्रॉइंग जे आम्हाला न्यूडी ड्रॉइंग सुद्धा असतात. न्यूडी ड्रॉइंग मध्ये आमच्या समोर हेड स्टडीसाठी
किंवा पोर्ट्रेटसाठी अशी ती माणसं आणून बसवलेली असतात. म्हणजे एखाद्या ज्यावेळेस आपण त्या चित्राकडे बघतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या भावना नसून ते काय आहे, एक चित्र आहे. त्या भावनेने त्या चित्राकडे बघून खरं तर रेखाटन करायचं असतं. तर सगळ्यात पहिले तुम्ही एखादं समजा तुम्ही उद्या शाळेत गेल्याच्या नंतर एखाद्या मुलाचं ड्रॉइंग काढायला तुम्हाला जर शिकवायचं असेल तुम्ही काय कराल सगळ्यात पहिले माणसाचा चेहऱ्याचा आकार. सगळ्यात पहिले माणसाचा चेहरा कसा असतो, गोल गोल नाही, अंडाकृती आकार एखाद्या माणसाचा. तो काढत असताना तुम्ही सगळ्यात पहिले अंडाकृती आकार काढून घेता. त्यानंतर हे तुम्हाला मी काय शिकवतो तर एखादा व्यक्ती कसा काढायचा. तुम्ही तुमच्या लहान मुलांना पण घरी जाऊन शिकवू शकता. एखादा व्यक्ती काढायची पहिली स्टेप म्हणजे चित्र कधीच डायरेक्ट काढत नाही. तुम्ही कुठलंही चित्र घ्या, चित्र कधीच डायरेक्ट काढलं जात नाही. आधी त्याचा एक सिक्वेन्स असतो, त्याचा आधी एक स्ट्रक्चर असतं, त्यावर चित्र काढलं तरच व्यवस्थित येतं. तुम्ही जर का घेतली पेन्सिल लागले रेषा वाढायला तर ते चित्र कधीच येत नाही. पहिलं तुमच्या हाताला वळण असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी म्हणजे की कुठलंही चित्र पहिलं कच्चं रेखाटन केल्याशिवाय कधीच पक्क करायचं नसतं. सगळ्यात पहिले त्या चित्राचं कच्चं रेखाटन करायचं असतं. ज्यावेळेस आम्ही मूर्ती एखादी बनवायला घेतो तर पहिले त्याचं आम्ही काय करतो, ड्रॉइंग तयार करतो. पहिले त्याचं ड्रॉइंग. समजा मला आता देवीची मूर्ती तयार करायची आहे. आता देवी म्हणजे काय, एक स्त्रीचं रूप. त्या स्त्रीच्या रूपाचा सगळ्यात पहिला अभ्यास केला जातो. ड्रॉइंग हे असंच काढलं जात नाही. आपल्याला वाटतं 2 गोल काढले त्याच्यामध्ये एक काय म्हणतो आपण त्याला स्माइल दिली म्हणजे झालं चित्र तसं नाही. खरं तर चित्रकला म्हणजे काय तर एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही काढायला घेता त्याचा एक खोलवर केलेला अभ्यास. ज्यावेळेस मी मुलांना गुलाबाचं फुल काढायला शिकवतो शाळेमध्ये त्यावेळेस मी गुलाबाचं फुल शाळेमध्ये घेऊन जातो मुलांना दाखवायला की बाबांनो बघा हे गुलाबाचं फुल कसं आहे, ह्याला कसं आहे, ह्या फुलाचा दांडा कसा आहे, या फुलाचा रंग कसा आहे, हे फुल दिसतं कसं. कारण काय वेळेस ज्यावेळेस तुम्ही नुसतंच फळ्यावर शिकून काय उपयोग नसतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकवता त्यावेळेस ते नुसतीच शिकून उपयोग नसतो. त्याचं प्रॅक्टिकली त्या मुलांना दाखवणं गरजेचं असतं. कारण प्रॅक्टिकल जेव्हा आपण दाखवतो ती गोष्ट जास्त मुलांना पटकन समजली जाते. म्हणून प्रॅक्टिकल जास्त महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस मी स्मरणचित्र मुलांना शिकवतो त्यावेळेस मी एक मुलगा समोर बोलून त्याचं पूर्ण शरीर रचना ती मुलांना दाखवतो की म्हणजे चेहऱ्यापासून ते माणसाच्या छातीपासून ते खाली पायापर्यंत माणसाची रचना कशी केलेली आहे शरीराची याचा अभ्यास पूर्ण त्या मुलांना दाखवतो. हाताची रचना म्हणजे त्यांना समजायला कसं सोपं जातं. चेहरा काढत असताना पहिला चेहऱ्याचा भाग होतो अंडाकृती. हा अंडाकृती भाग काढून झाला की त्यानंतर खाली सिक्वेन्स येतो ती म्हणजे माणसाची एखाद्या छाती काढायची जर का असेल तर पहिल्यांदा मुलांना काय काढायला लावतो, आयत काढायला लावतो. एक आयत काढायला लावतो. त्याच्यानंतर त्या आयतामध्ये त्यांना अजून एक गोल बसवायला सांगतो. या पद्धतीचा गोल बसवायला लावला. त्यानंतर आता हा झाला छातीचा भाग. इथून खाली पायाचा भाग. म्हणजे तुम्ही स्मरणचित्र काढलं, स्मरणचित्र तुम्हाला बाजार दिल्याचं चित्र तुम्ही ते चित्र कसं रेखाटणार. आता समजा हा बाजारात जाणारा माणूस आहे बाबा, याची बायको त्याला म्हणजे बाबा जा भाजीपाला घेऊन या घरी. हा बिचारा आपला बायकोला घेऊन बाजारात निघालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे रेखाटन करताय त्याचं पहिले त्याच्या शरीराचा अभ्यास करणे सगळ्यात गरजेचं. पहिले झाला त्याचा चेहरा, त्याच्यानंतर झाला छातीचा भाग. आता तो उभ्या याच्यामध्ये कशात उभा आहे असं म्हणजे बाजारात चाललेला आहे. तो सिक्वेन्स तुम्ही कसा दाखवणार. आता हे झालं त्याचं कच्चं रेखाटन तुम्हाला दाखवतोय मी. इथून झाला हा झाला छातीचा भाग, इथून हा पोटाचा भाग आणि ह्याच पोटातून तुम्हाला काय करायचं खाली अशा पट्टीमध्ये पायाच्या रेषा ओढायच्या आहे. चित्रकला जेव्हा मुलं माझ्याकडे क्लासला येतात तसं मी त्यांना सगळ्यात पहिले मुलांना त्यांचा हात मोकळा व्हावा म्हणून सगळ्या शेप म्हणजे सगळे जे आकार आहेत आपल्याकडे चौकोन, त्रिकोण, गोल, आयत, सरळ रेषा, झोपलेल्या रेषा, सरळ रेषा सगळ्या मी त्यांना काढायला लावतो सगळ्यात पहिले. कारण सगळ्यात पहिले तुम्हाला चित्रकलेमध्ये तुमचा हात मोकळा होणे गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा एखादी जेव्हा ड्रॉइंग करायला फळ्यावरती जाता त्यावेळेस तुम्ही ते इझिली तुम्हाला कधी जमतं जेव्हा तुमचा सराव असतो तेव्हा. सराव केल्याशिवाय काही जमणार नाही. आणि चित्रकला हा विषय असा आहे तो सराव केल्याशिवाय जमत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टीचा सराव करणं. मी मुलं क्लासला आली की त्यांनी कसं सांगतो पहिल्यांदा त्यांना सगळ्या शेप्स काढून देतो. 2-3 दिवस ती मुलं हेच काम करत असतात क्लासला येऊन. त्यानंतर मुलांमध्ये झालेला बदल असतो तो फारच वेगळा असतो. मुलं काय करायचं इतकं सुंदर ड्रॉइंग करतात की मला प्रश्न पडतो की खरं ह्याने ड्रॉइंग केलेलं नाही काही समोरच करतात माझ्या. मला प्रश्न पडतो की दुसऱ्याकडे काढून घेतलेली काय. पण चित्रकलेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग तो असतो म्हणजे शरीर रचना. त्या माणसाच्या शरीर रचना जेव्हा आपण काढ तयार करत असतो तर इथून झाला हा खालचा भाग. ज्यावेळेस आपण माणसाच्या शरीराचा अभ्यास करतो त्यावेळेस नेहमी मांडी कशात असते, जाड. मांडीचा भाग जाड असतो. त्यानंतर खालून जो काय पाय गुडघ्यापासून जो खालचा पाय सुरू होतो तो पातळ असतो.
थोडक्यात काय एक मानवी शरीराची काय सगळी रचना आहे आणि या रचनेचाच अभ्यास करून आपल्याला काय करायचं चित्र काढायचं असतं. जेव्हा आम्ही एखादं स्केच काढायला घेतो तो व्यक्ती समोर बसल्याच्या नंतर त्याचं स्केचिंग म्हणजे ड्रॉइंग करताना त्याचा पहिला हाच अभ्यास करत असतो की ह्याच्या बाबा डोळ्यात किती अंतर आहे, याचं नाकापासून अशा रेषा आखल्या जातात. हे बघा हा जर चेहरा असेल त्याचा तर आम्ही असं त्याचं अंतर घेतो. हे झालं आमचं अंतर घेण्याची पद्धत. म्हणजे त्याचं नाक किती साईज पासून किती पर्यंत आहे बाबा, त्याचा ओठाचा भाग कुठे आहे, त्याचे कान कुठे आहेत. म्हणजे कुठलंही चित्र स्ट्रक्चर शिवाय काढलं जात नाही. तुम्ही स्ट्रक्चर शिवाय कुठलंच काम करू शकत नाही. तुम्ही डायरेक्ट काढला गेलं तर तुम्ही चुकणार. तर तुम्ही ह्या सिक्वेन्स चित्र जर काढलं तर ते एकदम बरोबर येतं. हा झाला त्याचा खाली पायाचा भाग. आता जाऊया आपण त्याच्या तळपायाकडे. हा झाला त्याचा तळपायाचा भाग. त्यानंतर हे अशा पद्धतीने आपण जेव्हा काढतो हा उभा सरळ चाललेला आहे असा याच्यामध्ये चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर झाला हाताचा भाग. हाताचा भाग काढत असताना हा जेव्हा भागीतला येतो, आता हा भाग जो आहे तो जाडसर असतो आणि कधी पण हाताचा जर का अभ्यास केला तर हा हात इथून खाली जाताना इथं जाड असतो आणि इथून खाली पातळ असतो. दाखवताना एक आपण पहिल्यांदा गोल गोल काढतो कारण ह्या सिक्वेन्सने आपण चित्र हे पूर्ण झालं चित्र. आता कच्चं काढतोय आपण, पण ज्या चित्र पूर्ण होईल तुम्हीच बघाल त्या चित्रामध्ये किती फरक जाणवतो. आणि आपण जर याच पद्धतीने चित्र जर काढायला गेलो तर चित्र आपलं किती छान येतं. तुम्हाला दाखवतो मी आता. हे इथून हा झाला इथला गोल, दंडातला गोल. हा गोल येतो सरळ खाली इथून समजा आणि त्याच्यानंतर येतो तो दुसरा गोल. आता हा गोल ह्या खालच्या गोलापेक्षा कसा असतो, छोटा. म्हणजे इथून हा भाग जेव्हा खाली सरकत जातो, इथे एक गोल, इथे एक गोल आणि शेवटचा गोल इथं, आणि हा गोल इथून इथं. म्हणजे हा डायरेक्ट काय होतो, डायरेक्ट एकदम लहान होतो कारण मनगटाचा भाग एकदम लहान होतो. आणि तुम्हाला याच्या हातात जर का पिशवी दाखवायची असेल अशी घेऊन चाललेला तुम्ही अशा प्रकारचा हात. आता हात काढायचे पण भरपूर स्टेप्स आहेत, भरपूर स्टेप्स. तुम्ही हात कसा काढू शकता, भरपूर स्टेप आहे हात काढायचे. तुम्ही हात असाही काढू शकता. तुम्हाला वाटलं आता हात कसा काढायचा, असंही काढू शकता. तुम्हाला वाटलं याच्या हातामध्ये मला पिशवी द्यायची आहे, तुम्ही हात कसा काढू आता, हात काढायचे भरपूर सारे स्टेप्स आहेत. त्यातले एक प्रकार मी तुम्हाला दाखवला तर मूठ जर का आवडली असेल तो हात कशा प्रकारे दिसेल. हे झालं त्याचं कच्चं रेखाटन. आता एक कच्च्या रेखाटनाकडून आपण पक्क्या रेखाटन कसं जायचं. ज्यावेळेस आपण आता मानेचा भाग द्यायचा राहिला, हा मानेचा भाग झाला. आता काय करायचं, हे जे काही कच्चं रेखाटन केले, आता जे काही ड्रॉइंग आहे आपल्याला ड्रॉइंग मिळालेले आहे आपल्याला, आता जे काही समोर ड्रॉइंग आहे आपल्या ते आपल्याला मिळालेलं, तर आपण काय करणार, हा जो इथला जो गोल आहे ना हा पुसून टाकणार. हे जे गोल काढले होते आपण, कारण आपलं जे मेन जे खरं ड्रॉइंग आहे ना आपल्याला ते मिळालेलं आहे. त्यामुळे आपण हे गोल काय करून टाकणार, पुसून टाकणार. याची काय आता आपल्याला आवश्यकता नाही. आणि आपल्याला आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट असते, एकदा का आपलं काम झालं की आपण त्या गोष्टी सोडून इथं आपलं काय घेणं देणं नसतं. त्याप्रमाणे इथं तोच आपला मानवी गुण इथंच वापरायचा आहे. गरज सर आणि वैद्य बरोबर मग इथं वापरायची आणि काय करायचं, ते हात आणि ते गोल पुसून टाकायचे. आता आपण वळणार आपल्या ड्रॉइंग कडे. आता सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चेहरा. जर तुमचा चेहरा जर व्यवस्थित आला तर तो माणूस व्यवस्थित दिसेल. बरोबर आहे की नाही, कारण सौंदर्याला जास्त महत्व आहे मानवी आयुष्यात, बरोबर ना. जर तुमचं सौंदर्य चांगलं असलं की तुमच्याकडं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, माणसं वळतात जास्त. नाक काढायची पद्धत, जेव्हा तुम्ही नाक काढता एखादं तर त्या व्यक्तीला आपण जेव्हा नाक काढतो तर नाक काढायची पद्धत आहे. तुम्ही जेव्हा नाक काढत असता हे सगळं म्हणजे काय म्हणतो मी फाउंडेशन आहे सगळं. खरे चित्रकला तर फारच वेगळी आहे. मी फाउंडेशन का सांगतो, कारण मी जर माझी ड्रॉइंग सुरुवात इथे केली तर तुम्हाला कळणार नाही, कुठला स्ट्रोक कुठे मारला हे तुम्हाला कळणार नाही. पण तुम्हाला बेसिक सांगतो, तुम्ही शाळेत कधी गेला चित्रकला विषय तुमच्याकडे चुकून जर तुम्हाला दिलाच तुम्ही काय घाबरणार नाही की आम्हाला गुलाब सर आले त्यांनी सांगितलं काय करायचं काय नाही, तेव्हा तुम्ही काय घाबरणार नाही. सगळ्यात पहिले हा गोल जो होता तो गोल आपण पुसून काढला. तो काय काढला मी पुसला. आणि त्याच्यानंतर तो नाकाचा भाग, सगळ्यात पहिला म्हणजे कपाळाचा भाग, इथून पहिला जर कपाळ. आता तुम्ही हे करताना कधी लक्षात ठेवायचं, समोर शेजारी कधी मैत्रीण बसली असेल तर तिला बघायचं चित्र काढताना. मी मुलाला सरळ सरळ सांगतो, तुमच्या घरी बसला मित्र आहे ना त्याच्याकडे बघा चित्र काढताना, तुम्हाला चित्र कळलं.
शेजारी बसलेल्या मैत्रिणी का मित्राचा चेहऱ्याचा अभ्यास करायचा आणि चित्रकलेला सुरुवात करायची. नाकाचा आकार म्हणजे इथून येणारा कपाळाचा भाग हा अशा पद्धतीमध्ये असतो. कपाळ आपलं इथून इथपर्यंत. त्यानंतर येणारा जो भाग आहे तो आहे नाकाचा. नाक म्हणजे काय, थोडक्यात 8चा आकडा आहे, लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला सोप्या स्टेप मध्ये सांगतोय मी. सगळ्यात सोपी ज्या मुलांना शिकवलं ड्रॉइंग तसं तुम्हाला शिकवण आहे. नाक म्हणजे काय, 8चा आकडा. 8 मराठी मधला, इंग्लिश मधला नाही बरं का, मराठी मधला 8 काढायला, इंग्लिश मधला काढायला. 8चा आकडा म्हणजे बघा अशा स्वरूपात 8 काढायचा, असा काढायचा. पण 8ला काय करायचं, आतमध्ये असा वळवायचा म्हणजे नाकपुडीचा भाग त्याच्यामध्ये येतो. अशा पण तुम्ही हे पहिल्यांदा तुम्हाला काढून दाखवलं. त्यानंतर पोटाचा खालचा भाग आला इथून. त्यानंतर तो पोटाचा भाग, त्यानंतर इथे हनुवटी, हनुवटी झाली. त्यानंतर त्याच्या केसाचा भाग. आता हा स्त्री आहे का पुरुष आहे, आपण पुरुषाचं चित्र काढलं सगळ्यात पहिले. आता काय काढावं लागणार आपल्याला, दाढी मिशन काढावी लागते. पुरुष कसा वाचणार, त्यासाठी पहिल्यांदा त्याच्या केसाची रचना, त्याचा कान, हे सगळं बेसिक सांगतोय मी तुम्हाला, तुम्हाला समजेल का. चित्रकलेचं खरी चित्रकलेकडे जर मी वळलं तुम्हाला ते श्लोक कुठे मारले काय समजणार नाही. त्यानंतर येतो डोळ्याचा भाग. डोळ्याचे आज तुम्ही काढत असता इकडचे, तेव्हा इकडची भुवई आणि एवढं दाखवायचं असतं. तर तुम्ही असं व्यक्ती काढता असं चाललेलं समोर, तर तिथे हे दाखवणं अपेक्षित असतं या स्वरूपात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, हात चेहऱ्याचं काढायला जर का आपल्याला जमला तर आपण याच्यापासूनच बाईपासून माणूस आणि माणसापासून बाई कशी तयार करायची म्हणजे याच्या दोन्ही तुम्हाला दाखवणारे असतात. हा झाला माणूस, पूर्ण शरीराची रचना दाखवतो तुम्हाला कशी. आता समजा बाजारात चाललेला माणूस आहे, आता याची रचना मी कशी करतो बघा. याचा वरचा भाग झाला आपला, त्याला मिशी दाखवतो जरा म्हणजे थोडाफार तो माणूस चांगला दिसेल. ही झाली चेहऱ्याची रचना. तशा तिथून खालचा भाग त्याचा, इथून छातीचा भाग. आता समजा त्या माणसाने जर का एखादा शर्ट घातला असेल आणि एखादा लक्ष द्या, त्याच रेषांवरती गिरवतोय, वेगळं काहीच करत नाहीये, त्याच रेषांवर गिरवतोय मी. फक्त काय केलं, शर्टचा थोडासा भाग, आता शर्ट घातल्याच्या नंतर हा भाग थोडा काय होतो, बाहेर येतोच. एखाद्याचा हात घड्याळ दाखवतो. इथपर्यंत आलो, मला त्याची कॉलर दाखवायची. कॉलरचा पुढचा भाग कसा असतो, मोठा, आणि तिकडून आलेला भाग माग भाग कसा जातो, तो लहान होत जातो. हा झाला शर्टचा भाग. आता मला हा इन केलेला नाही दाखवायचा, इन सोडलेला दाखवायचा. इथून तोच भाग मांडीचा खालचा. आता मी ही मांडी मात्र पॅन्ट दाखवताना मला दाखवता येणार नाही, कारण ह्याने जी या माणसाने जी पॅन्ट घातली थोडी सैल घातलेली, त्यामुळं हा झाला पायाचा भाग. आणि इथं पायाच्या भागात तुम्ही सोपं करू शकता, काय टेन्शन घ्यायचं नाही. तिथून हा भाग असा दाखवला की हा पुढे भाग घ्यायचा आणि डायरेक्ट काय करून दाखवायचा, पाय दाखवला तरी चालतो. कारण स्मरण चित्रामध्ये तुमचं एवढं काही निरखून ते बघत नाही, फक्त चेहऱ्याचा भाग जास्त महत्वाचा ड्रॉइंग मध्ये असतो. कारण चेहऱ्याकडे बघूनच माणूस ओळखला जातो. आणि तर चित्र काढायचं माणसाचं वाटायची ती बाई असं नको व्हायला, आले का लक्षात, ते वेगळीकडेच व्हायचं नाही काहीतरी. असं नाही झालं पाहिजे, नाही तर समोरचे काय आपल्याला असं दिलंच नाही. हा, पण ह्या माणसापासून आपण बाई तयार करू शकतो. ती पण कशी, ते पण मी तुम्हाला दाखवतो. साडी वगैरे घालून दाखवतो सगळे. आता दाखवतो तुम्हाला माणूस, ह्या माणसाचा मुलगा सुद्धा बनवू शकतो आणि मुलगी सुद्धा बनवू शकते, माहिती का तुम्हाला. फक्त इरेजरने खोडायचं, माणूस बाई सगळं बनवू शकतो. काय फक्त माणसाला अशी केस दाखवली, बाईला काय दाखवायला लागतील, वेणी किंवा आंबाडा घातला तरी चालेल, किंवा केस सोडलेली पण चालेल. पण जास्त केस मोकळी सोडलेला का दाखवा, अंगात दिली बाई वाटत. आले लक्षात, ही झाली माणसाची रचना. ही माणसाची रचना झाल्याच्या नंतर जातात पिशवी. आता बिचाराला बायकोने पाठवले बाजारात, टेन्शन चेहऱ्यावर दाखवले बघा टेन्शन. चित्रकला हा विषय मुळात आहे ना भावभावनाशी जास्त, मॅडम मगाशी म्हटल्या की चित्रकला हा विषय भावभावनाशी जास्त रिलेटिव्ह आहे. त्याचं भावनांचं चित्रकलेचं नातं फार घट्ट आहे. म्हणजे चित्रामध्ये काय चित्र दाखवायचा प्रयत्न करत असतो, भावभावना. मला मगाशी काय म्हटलं, आता याच्या बायकोला काय केलं, बाजारामध्ये पाठवलेलं आहे, पण बिचारे लोक टेन्शन आहे, बिचार बायको घाबरत असेल, मला तरी असं वाटते. अशा पद्धतीने झालं आपलं ड्रॉइंग पूर्ण.
अशा पद्धतीने काढायचं. आता ह्याच पद्धतीमध्ये तुम्हाला बाय कशी करायची याच माणसाची दाखवतात. इथपर्यंत आलं लक्षात? काही प्रॉब्लेम कोणाला नाही ना? आता याच माणसाची बाय कशी तयार करायची बघा. सगळ्यात पहिला आपल्याला काय करावं लागेल? त्याची दाढी मिशी काढावी लागेल. थोड्या वेळासाठी मी हवी होता. आता काय करावं लागेल? त्याची केस टक्कल आणलं त्यानंतर पण हे मी असं ठेवतो बरं का, हे पुसत नाही कारण मी असं ठेवतो कारण याचं मला ब्लाऊज दाखवते. हातात घड्याळ पुसतो कारण तुम्हाला मागायला दाखवावं लागतं. ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय बघा सगळं पुसत. आता हे स्ट्रक्चर मी कसं दाखवतो बघा आता तुम्हाला. हीच पद्धत. माणसाची केस अशी समजा एकदा कोंबडा असतो, मुलींचा असतो पप असतो. पप आपल्याला काय आपली काही मॉडर्न पाय दाखवायची, आपली साधी सिंपल दाखवायची आपल्याला, म्हणजे सासूरवास असलेलं दाखवा आपण, म्हणजे कसं अजून छान दिसेल, जास्त मॉडर्न नको. तेच स्टाईल. आणि त्या स्टाईल पुढे जात असताना केसाची रचना, स्त्रीच्या केसाची रचना बॅक साईडला असते, पुरुषांच्या असा एक स्लोप तरी असतो, नाहीतर असा वळवलेला भाग असतो. आलं लक्षात? तिथून मी हा भाग कसा घेतो बघा. आता पहिला म्हणजे हा केसाचा भाग, इथून येणारा खाली. माणसांना कल्ले असतात, बायकांना या साईडला. मला नाही माहिती त्याला काय म्हणतात. हा केसाचा इथून असं गेलेला एक हे असतं. त्यानंतर इथून खाली येणारा भाग. बरं मी आंधळ्यातली बाई दाखवतो थोडीफार का वेणीची दाखवू? वेणीची दाखवू. बरं ठीक आहे. काय आम्हाला तुला पोपचा जमाना. आमच्या कॉलेजमध्ये नवीन मुली पोप घालायच्या. आम्हाला वाटतं जॅकेट वगैरे बघून असं वाटतं. आणि मला एक सवय होती, मला माहिती आहे जास्त मित्रांपेक्षा खरं सांगतो. मी काय करतो पोपवरच हात मारायचो त्यांच्या आणि तो पोपच खाली बसवायचा. हे माझं लहानपणाची किस्सा सांगतो. मी आता असं काय करत नाही कारण आता मी शिक्षक झालोय, त्यामुळे मी आता काय असं काय करत नाही. हा झाला तिचा केसाचा भाग. कपाळावरच्या नाकात एखादी काहीतरी दाखवलं पाहिजे ना. हा मग तुम्ही एखादी मुरणी दाखवू शकता. नथ पण दाखवली असते पण जास्त जुन्या काळातली बाई वाटली असते, त्यामुळे आपण थोडीशी नाकात मुरणी दाखवू तिच्या. कपाळावरती कुंकू दाखवू. नाही दाखवलं तरी चालेल, काय हरकत नाही. मी दाखवतो बाबा. कसं एक बाई लग्न झाली त्यामुळे कपाळात कुंकू दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर स्त्रीचा शरीराचा अभ्यास. हा जरी हसण्यासारखा जरी आता जरी असला पण चित्रकलेमध्ये मात्र हसून चालत नाही, कारण चित्रकार हा नेहमी चित्राकडे चित्रासारखंच बघत असतो, वेगळ्या कुठल्या व्यंगडोक्यामध्ये आणत नाही. त्यानंतर येतो स्त्रीच्या शरीराचा भाग. अशा पद्धतीने. त्यानंतर येणार इथून खाली साडीचा भाग, ही झाली तिची कंबर, आणि इथून संपणारा हा ब्लाऊजचा काठ. त्याच्यानंतर खाली येणारा तिचा पदर असा सोडलेल्या स्वरूपात, खाली सोडलेल्या स्वरूपातला पदर. आणि आता स्त्री मंडळाच्या हातामध्ये बांगड्या तर नक्कीच असणार, अशा पद्धतीच्या बांगड्या. त्याच्यानंतर खालून येणारा जो काही साडीचा भाग आहे. आता साडी जेव्हा अशी खाली येते त्यावेळेस ती वर्ण खाली येताना अशा स्लोप मध्ये येते खाली अशी, त्याच्यामुळे ती इथून अशी. आणि साडी तुम्ही जरी पाय जरी दाखवला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पाय नाही दाखवला तरी चालेल, कारण सहसा आहे ना स्त्रियांचे पाय साडीमध्ये झाकले जातात. आणि मिऱ्यांचा भाग सगळ्यात पहिले मिऱ्या. हे मी एकदम तुम्हाला काय म्हणतो त्याला सोप्या पद्धतीने ड्रॉइंग शिकवतो, जास्त आवडत नाही शिरत. मिऱ्यांचा भाग. आता साडी काय तिची नेटची नाही, त्याच्यामुळे आपण काय दिसणार नाही. आणि आले लक्षात? काय केलं फक्त मी तेच चित्र, पण त्या चित्राला दोन भागांमध्ये डिवाइड केले. एक म्हणजे स्त्री पण करता आली मला, पुरुष पण करता आला. याचा अर्थ काय की चित्रकलेचा फक्त जर का आपण बारकाईने जर का अभ्यास जर का केला तर काय फक्त एखादी वस्तू ज्या तुम्ही आता आम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएटला माझ्याकडे काही विद्यार्थी येतात एलिमेंटरी इंटरमिजिएट माहिती सांगा ग्रेड परीक्षा तुम्ही दिली पण असेल तुमच्या वेळेस, नाही माहिती मला दिली का? तुम्ही कोणी दिली ते एलिमेंटरी इंटरमिजिएटची कुठली ग्रेड आहे तुम्हाला? सी ग्रेड आहे काय? हा A B C
ह्या ग्रेड मुलांना त्यावेळेस पडतात. तुमचीही मुलं असतील त्यांना तुम्ही सांगू शकता काही गोष्टी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या. एलिमेंटरी इंटरमिजिएट काय असतं, तुमच्या समोर काही वस्तू मांडलेल्या असतात, समोर तुमच्या काही गोष्टी मांडलेल्या असतात आणि त्याचं ड्रॉइंग तुम्हाला करायचं असतं. मुलं लहान लहान असतात 8वी 9वीची, त्यावेळेस त्यांना ते कळत नाही लवकर, त्यांना आम्ही छोट्या सिक्वेन्स मध्ये शिकवतो. त्यांना आता आम्ही पहिले पेन्सिल घ्यायला लावतो, समोर एखादी वस्तू आहे, मुलांना नुसतं पट्टीने ड्रॉइंग करायला शिकवायचं नसतं, त्यांना हाताचा उपयोग करायला लावायला सांगायचं असतं. नुसतं पट्टीने काय उपयोग होत नाही, कारण त्यांना सरळ रेष पण मारता आली पाहिजे आणि गोल अख्खा गरगरीत पण काढता आला पाहिजे. गोल काय सरळ गरगरीत काढत नाही, पण त्या मुलांना प्रयत्न करायला लावलाच पाहिजे, कारण जितका आपण त्यांना प्रयत्न करायला सांगू तेवढं ते चांगलंच काम करतात. एलिमेंटरी इंटरमिजिएटला समोर काही वस्तू मांडलेल्या असतात. वस्तू मांडल्याच्या नंतर त्याचं जे काही तुम्हाला त्या चित्राचं एक ठराविक एक माप असतं, चित्र ठराविक माप असतं. त्याला तुमच्या समोर बादली काढली म्हणतात, तुम्ही ती बादली कशी दाखवून उपयोग नसतो, तर बादलीचा पहिला अभ्यास करायचा असतो. एलिमेंटरी इंटरमिजिएटला छायाप्रकाशाचा अभ्यास करणे ही सगळ्यात मोठी गोष्ट, पहिली गोष्ट. त्या वस्तूवर पडलेला जो छायाप्रकाश आहे, ज्या वेळेस त्या गोष्टीवर प्रकाश पडतो, प्रकाश पडल्याच्या नंतर ती गोष्ट कशी ती उजळ होते लाईट पडल्याच्या नंतर, आणि एका साईडचा अंधार पडला ती गोष्ट डार्कनेस मध्ये जाते. म्हणजे तो जर लाल कलरची जर का बादली असेल आणि ती बादली जर का आपण प्रकाशाच्या पुढे ठेवली आणि एका साईडने लाईट, आणि ड्रॉइंग मध्ये एका साईडने लाईट घेतला जातो एलिमेंटरी इंटरमिजिएटला, दोन्हीकडे लाईट घेतला जात नाही. लाईट इकडून जर पडत असेल तर ती 3 शेड मध्ये काम करावं लागतं तुम्हाला, एक म्हणजे लाईट, मिडल आणि डार्क. त्या पेंटिंग मध्ये तुम्ही जर काही एलिमेंटरी इंटरमिजिएट त्यानुसार काम जर केलं तर तुम्हाला के ग्रेड पडतो. आता ज्यांना सी पडली ना त्यांना के ग्रेड पडली असते. तुमच्या त्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं ऐकायला मला काय माहिती नाही, पण तुम्ही ज्या वस्तू काढत असतात त्या वस्तूंवरती 3 प्रकारचे टोन दिसलेच पाहिजे. आणि ते कसे तयार करतात, समजा आता मला रेड कलरची बादली समजा मी समोर ठेवलेली माझ्या, तर रेड कलरचा लाईट कलर कसा तयार करायचा, तर रेड मध्ये थोडासा काय मिक्स करायचा, व्हाईट, म्हणजे तो लाईट होतो. आणि काय करायचं, त्या लाईट मध्ये लाईट देऊन घ्यायचा त्या भागामध्ये, तेवढा ज्या भागामध्ये लाईट आहे त्या भागात लाईट देऊन टाकायचा. आणि मधल्या भागामध्ये जो मिडल भाग आहे, त्या मिडल मध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये थोडासा जो कलर आहे त्याचा रेड कलर, तो परत थोडासा मिक्स करायचा त्या लाईट मध्ये, आणि त्याच मध्ये काय तयार होतो, तो मिडल कलर तयार होतो. आणि तुम्हाला डार्क जर दाखवायचा असेल तर रेड मध्ये थोडा तुम्हाला काय वापरावा लागतो, ब्लॅक. पण ब्लॅक वापरताना थोडा वापरायचा, आता ब्लॅक सगळं ब्लॅक करून टाकतो. हा, ब्लॅक कलर कसं वापरायचा, थोडा घ्यायचा, कारण तुम्हाला त्या रेड मध्ये ती डार्कनेस दाखवण्यासाठी तुम्हाला तो ब्लॅक वापरावा लागतो. मुलं काय करतात, व्हाईट घेतात थोडा घेतात, पण ब्लॅक घेताना जास्त घेऊन टाका, चित्र काळा करून टाकतात. मग काय होतं, ह्या 3 स्टेप मध्ये जेव्हा आपण ड्रॉइंग तयार होतं त्यावेळेस मग त्या चित्राला आपल्याला कुठेतरी ए ग्रेड पडते. हा स्मरण चित्राचा विषय, त्यानंतर आला आपला वस्तुचित्राचा विषय, त्याच्यानंतर येतं संकल्पचित्र. संकल्पचित्रामध्ये प्रकारचे संकल्पचित्रामध्ये तुम्ही एकतर सगळे शेप्स वापरून चित्र तयार करू शकता संकल्पचित्र, नाहीतर मग तुम्हाला डिझाईन करावं लागतं. आम्ही आमच्या शाळेमध्ये घेताना 2 प्रकारचे संकल्पचित्र घेतो. एक म्हणजे कसं भौमितिक आकारांचं, त्यात सगळे भौमितिक आकार बसवतो, म्हणजे गोल, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन सगळं बसवून टाकतो त्यामध्ये. मग उभ्या रेषा, आडव्या रेषा, एखादं फूल, एखादं फळ, काही पण त्यात मुलांना आम्ही बसवायला लावतो. ते काय करायला लावतो, डिवायडेशन करायला लावतो. म्हणजे समजा मी आता फळ्यावर संकल्पचित्र दिलं मुलांना काढायला, तर मी त्यांना एक विशिष्ट प्रकारचा माप सांगतो. आता जर का चौकोन जर का मी मुलांना सांगितला, त्या चौकोनामध्ये एका साईडला पहिल्या बाजूला त्याच्यामध्ये येणारे घटक आहेत, किती घटक घ्यायचे, काय घ्यायचे, एका साईडला काय केलं जातात, मांडले जातात. समजा आता मला संकल्पचित्र काढायचे, आता या संकल्पचित्रामध्ये ह्या चौकोनाला एक मी माप दिलं, समजा 15x15 चौकोन मला काढायचं आहे समोर. ते काढून झाल्याच्या नंतर मी काय करणार, समोर चौकोन काढून घेणार 15x15चा. त्यानंतर मुलांना काय सांगितलं, एखाद्या मला सांगितलं 2 त्रिकोण काढ बाबा, 2 त्रिकोण घे. त्रिकोण काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट काढून घेतो, त्रिकोण काढ बाबा 2 त्या चित्रात. त्याचे त्रिकोण मुलं काढतात एकामध्ये गुंतलेले. त्याला सांगितलं 2 वर्तुळ बसव, त्याच्यामध्ये 2 वर्तुळ बसवली, अशी 2 वर्तुळ झाले. त्याला सांगितलं एखादं फुल बसव बाबा, त्याच्यात एखादं फुल बसवलं, फुल बसवण्यासाठी एखादा मासा बसव त्याच्यामध्ये. मासा बसतो, उभ्या आडव्या रेषा टाका त्याच्यामध्ये, वक्राकार रेषा असं टाका. त्याचे जर छोटं काढले, जेव्हा तुम्ही मोठं करता त्यावेळेस त्याचे एक दिलेलं असतं मेजरमेंट, म्हणजे तुला 2 कोण किती काढायचे, 2च काढायचे. त्रिकोण किती बसवायचे, 2 बसवायचे. चौकोन किती बसवायचे, 2. एक मासा आला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि एक काय आलं पाहिजे, फुल आलं पाहिजे. अशा पद्धतीने ड्रॉइंग समोर तयार होतं. पण संकल्पचित्र रंगवायची पद्धत आहे. संकल्पचित्र हे वेगवेगळ्या शेडने तयार होतं.
तर तुम्ही शेड तयार करता. शेड तयार करत असताना तुम्ही लाईट पासून दारापर्यंत जायचं असतं. आणि समोर कधी पण पॅलेट मध्ये कलर तुम्ही जसं वापरता कलर पहिले बोलले जेव्हा वॉटर कलर मध्ये काम करता तर पहिलं आपले कलर ओले आहेत काही बघणं फार गरजेचं आहे. तर आपण काय करतो, ओलेने काय ब्रश घेतो, घसघस त्या पॅलेट वरती घासतो. त्या बरीमध्ये तिथं त्या ब्रशचा काय संपतो, पॉइंट संपतो. कारण प्रत्येक ब्रशला पॉइंट असतो. तुम्ही त्याचा पॉइंट जर घालवला काही उपयोग नाही. तुम्ही बघितलं असेल एखादा ब्रश हातामध्ये जेव्हा आपण घेतो आणि असं पॅलेट घासला त्याचे केस असतात पुढचे ते स्ट्रोक्स त्याचे ते काय होतात डायरेक्ट वाकडे तिकडे होतात. तसं तुम्ही चुकता. कधी पण तुम्ही जर चित्र रंगवत असता तुमच्यातला जो नाजूकपणा आहे तो त्या चित्रामध्ये दिसला पाहिजे. जेव्हा एखादी आपण रांगोळी काढतो रांगोळी काढताना किती बरं आपण मन लावून काढतो. ती मुलींकडे जास्त होतं, तुम्हाला रांगोळी काढायचं भाग जास्त होतं. पुढे कार्यक्रमाला काढ रांगोळी काढत असताना किती आपण त्याचे एक आकार काढत असताना रांगोळीचे किती आपण मेहंदी असताना रांगोळी किती मन लावून ते काम करतो. तसं कलरिंग सुद्धा आहे. कलरिंग करत असताना तेवढी काळजी घेण्याची गरज आहे. कलर हे जेव्हा तुम्ही चित्र रंगवता त्यावेळेस समोर एक पॅलेटमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या वरती कलर आहेत खाली वर तुम्ही ब्लॅक आणि व्हाईट हा वेगळा काढूनच ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही हे कलर मिक्सिंग पॅलेट करायला घेता त्यावेळेस ते पहिले कलर जे काय ओले करून घ्यायचे. त्यानंतर जो तुम्हाला शेड तयार करायचा समजा व्हाईट रेड घेतला तर रेड तुम्हाला लाईट तयार करायचा तर त्या लाईट मध्ये काय करायचं थोडासा व्हाईट मिक्स करायचा आणि त्या रेड आणि व्हाईटची जी लाईट शेड आहे ती एका बाजूमध्ये या भागामध्ये देऊन घ्यायची. अशा पद्धतीने त्या आता समजा डार्क तयार करायचा थोडा ब्लॅक घ्यायचा रेड मध्ये मिक्स करायचा तो इथं द्यायचा. एकच रंग एका शब्दात संकल्पचित्रामध्ये कधीच दिला जात नाही. तुम्ही जर का एकच रंग सगळीकडे द्यायला लागले तर तो तुमचं चित्र 0 मार्कावर तुम्हाला. पण तुम्हाला इथे काय करायचं असतं तर वेगवेगळ्या रंगांच्या छटा ह्या तयार करायच्या असतात आणि ह्या छटांपासूनच हे संकल्पचित्र काय करायचं असतं रंगवायचं असतं. हे जे भाग केलेत ना आपण आता एका विद्यार्थ्यांनी काय केलं माझ्या एका 8वीच्या विद्यार्थ्यांनी मासा रंगवून आणला, फुल असा रंगवून आणलं. तर वाजलं झालं बाबा तसं नसतं. हे जे भाग केलेत ना म्हणलं बाबा तुझे जे भाग केलेत ह्या भागांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे काय आकार तयार झाले तुझ्या समोर हे जे भाग बारके त्या भागांमध्ये काय करायचं असतं तू शेड्स तयार करून काय द्यायचा असतो कलर द्यायचा असतो आणि त्या प्रकारामध्ये जे चित्र तयार करायचं असतं. दुसरा भाग होतो संकल्पचित्राचा दुसऱ्या भागामध्ये काय केलं जातं दुसऱ्या भागात समजा आता मला मी एक साईज दिली समजा मी आता गोल दिला त्याला सांगितलं मी तुम्ही 10 सेंटीमीटरचा एक गोल काढा फळ्याला. गोल काढून झाला या पद्धतीमध्ये असा 10 सेंटीमीटरचा गोल काढा. 10 सेंटीमीटरच्या मध्ये आपल्याला काय डिझाईन म्हणजे नक्षी काम करायचं. आता नक्षी काम करत असताना मधून काय करायचं ह्या गोलाचा मधून एक भाग पाडून घ्यायचा. संकल्पचित्र क्रमांक म्हणजे दुसरं संकल्प पहिलं झालं दुसऱ्यामध्ये काय करायचं आपल्याला एका साईडला काय करायचं तर तुम्ही संकल्पचित्र तयार करत असता एका साईडला तुम्ही हाताने डिझाईन काढून घ्यायची. समजा मला आता काही डिझाईन इथे काढायची डिझाईन अशा पद्धतीने काढून घ्यायची. अशी डिझाईन समजा मी या साईडला जर का काढली एका साईडला पेन्सिलने काढायची ही काय करायची ट्रेस पेपरने काय करून घ्यायची त्या साईडला छापायची. त्यांनी काय होतं हा या साईडला जो आपण आकार काढलाय तो या साईडला कसा येतो सेम येतो आणि ह्याच पद्धतीने आपण संकल्पचित्र क्रमांक 2 ते असं पूर्ण केलं जातं. आणि इथं रंगवताना मुलांना एक सांगायचं तुम्ही या साईडला जो काही हा आकार काढलाय हा आकार सेम ट्रेस पेपर जेव्हा तुम्ही छापता त्यावेळेस काढताना कसा आला पाहिजे त्या साईडला तसाच आला पाहिजे. कारण ट्रेस पेपर छापणं सोपं असतं. हात जर का भाग तुम्ही इकडे काढायला गेलो तर तुम्हाला अवघड जाणार कारण माणूस एकदा काढलं ते सेम तिकडे काढू शकत नाही. तो काय देव नाही. त्याच्यामुळं तो भाग इकडे काय करायचा ट्रेस पेपर आणायला लावायचा आणि तो भाग त्या साईडला छापून घ्यायला लावायचा. हा इकडे छापला की ते चित्र रंगवत असताना काय करायला लावायचं समजा या साईडला जर आपण जो रंग देणार तो त्याच साईडला रंग दिला पाहिजे. त्या साईडला जो दिला तो त्या साईडला देऊन ते चित्र पूर्ण करायचं आहे. आलं का संकल्पचित्राचं वस्तुचित्र स्मरणचित्र आणि संकल्पचित्र तिन्ही गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात एक माहिती दिलेली आहे. अजून कोणाचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला काय विचारायचं कुठल्या चित्राबद्दल काही बोला ना कोणीतरी बोला. मुक्त असतं चित्र फ्री हँड ड्रॉइंग. आता तुम्ही मुक्त असं चित्र तुम्हाला सगळं काढायचं. मुक्त चित्र समजा आपण आता हरिण घेतलं मुक्त चित्रामध्ये हरिण आता हरिण काय कसं आहे मुक्त आहे आणि हसतंय आपल्यासारखं काय पण दिसतं घड्याळ चालणार नाही त्यालाच म्हणतात मुक्त असतं. ह्या चित्रांना जी नावं दिलेली आहेत ना तर हे त्याचं तत्व त्या चित्रांमध्ये आहे.
तत्व जे म्हणतो ना आपल्याकडे गोष्टी, त्यामध्ये स्मरण चित्रामध्ये काय, स्मरण म्हणजे काय, आठवण काढायचं चित्र. आता स्मरण चित्रामध्ये विषय काय असतो, बाजार, मच्छी मार्केट, काय पाणी आलं असेल आता मार्गशीर्ष, तर तो विषय असतात. ह्या विषयी तुम्हाला ड्रॉइंग करायचं असतं तर तुम्ही काय करता, ते आठवता की आता मच्छी मार्केट कसं असतं बाबा, आता मच्छी मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर समोर आपलं काय काय असतं, मग ते स्मरण करून आपण काय करत असतो इथं काढायचं स्मरण चित्र. मुक्ताचं चित्र म्हणजे एखादं चित्र तुम्ही काढता, तर मुक्ताचं चित्र आपण समजा हरिण घेतलं, हत्ती घेतला, जरी त्यांना आता बंदिस्त जरी आपण आपल्या केलं असेल तरी पण ते मुक्त आणि हस्तच आहे, ते काय वेगळे होऊ शकत नाही, माणसाने त्यांना बंदिस्त केलेले. आता मी ज्यावेळेस मुलांना मुक्ताचं चित्र समोर फळावर शिकवतो हरिण काढायला, त्यावेळेस जो सिक्वेन्स मी त्यांना इथे शिकवलेला असतो एखादा मानवी शरीर काढताना, तो सिक्वेन्स मी त्यांना इथं शिकवतो. कारण मी काय सांगितलं, जोपर्यंत तुम्ही त्या ड्रॉइंगचं तुम्ही त्याचं जे काही काय म्हणतो आपण त्याला एक बेसिक ड्रॉइंग आहे पहिलं, ते काढल्याशिवाय तुमचं ड्रॉइंग व्यवस्थित येणार नाही. तुमच्या ड्रॉइंग मध्ये पण डायरेक्ट काढायला गेलं ते व्यवस्थित येत नाही. सगळ्यात पहिले तो तोंडाचा भाग. आता ड्रॉइंगचा ज्यावेळेस आपण पानाच्या मध्यभागी असतो, ड्रॉइंग कधी पण पानाच्या मध्यभागी काढायचं असतं. तुम्ही ड्रॉइंग करता ते पानाच्या मध्यभागी घ्यायचं कधी पण, तुम्ही काय बाजूला ते चालणार नाही. पण स्मरणचित्र जर का असेल तुम्हाला ते दाखवायचं, तुम्ही इथे स्त्री इथे पुरुष ते काढू शकता. स्मरणचित्रामध्ये 3 किंवा 4 व्यक्ती असलेच पाहिजेत, ते जर नसतील तर तुमचं चित्र ग्राह्य धरलं जात नाही. हे स्मरणचित्राचे नियम आहे. त्याच्यानंतर येतो मुक्ता चित्राकडे. समजा मी त्याच्यानंतर पहिला मला हरिण काढायचंय, पण त्याचं जे काही ड्रॉइंग आहे आधीचं कच्चं रेखाटन म्हणतो आम्ही त्याला, कच्चं रेखाटन, ते अशा प्रकारे करत असतो आम्ही. जसं आपण स्मरणचित्राचं केलं तसं आपण इथं गोल काढून घेतला, हाच गोल काय करणार खाली ओढून घेणार. त्यानंतर खात्याचा भाग म्हणजे थोडक्यात काय करायचं, ह्या सिक्वेन्स जेव्हा आपण चित्राकडे जातो त्यास आपलं चित्र जवळ येतं. मी जरी काढायला गेलो डायरेक्ट तर ते माझं चुकणार, कारण मी सिक्वेन्सनी गेलेलो नाही. आणि ह्या सिक्वेन्सनी गेल्याच्या नंतर चित्रभाग तुमचं बरोबर येतं. आता हरणाचा जो पुढचा भाग असतो, पुढचा म्हणजे त्याचा हा जो आकार इकडचा, पुढचा भाग लहान असतो आणि हा मागचा जो भाग आहे त्याचा हा मोठा असतो, मोठ्या आकारात थोडा हरणाचा बॅक साईड जास्त ती मोठ्या आकाराची असते. अशा पद्धतीने आता झाला त्याचा पायाचा भाग. आता जे पाय जे येणार त्या गोलातूनच बाहेर येणार. जे 2 गोल काढलेत आपण ते पायासाठी खास काढलेले खरं. हे जे पाय येणार त्याचे पायांचा भाग, इथून परत मला पुढचा पाय दाखवायचा त्याचा, इथं पण मी एक गोल बसवणार अशा पद्धतीचा बॅक साईडला परत. अशा पद्धतीने तिथून हा जो त्याचा बॅक साईडचा जो भाग आहे हा इथून अशा पद्धतीने काढला. म्हणजे त्याच गोलाचा वापर करून मी काय केले, पायाची रचना केलेली आहे. तेच गोल आणि तेच आकार सगळं काढून आपल्याला तयार करायचं. जे 2 गोल जास्त काढतात पुढचे पाय कमी आणि 2 गोल का छोटे काढले तेवढे. त्याला कारण आहे, हरणाचे जे पुढचे पाय असतात ते थोडे लहान असतात आणि हरणाचे जे बॅक साईडचे 2 पाय असतात त्याचे ते थोडे जाडसर असतात. कारण हा मांडीचा जो भाग आहे आपण जर बघितलं तर आपले हात जास्त जाड असतात का आपले मांड्या जास्त जाड असतात, मांड्याचे, कारण त्याला भार पूर्ण काय करायचा शरीराचा झेलायचा असतो. त्यामुळे परमेश्वराने त्या विश्वनियंत्रणे करताना तशी रचना केलेली आहे की त्याचं शरीर कसं आलं पाहिजे, व्यवस्थित त्याला चालता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय केलंय, जो काही जास्त जाड भाग आहे काय केलंय खालच्या बाजू दिलाय. वरील त्या माणसाला चालता येईल का, नाही चालता येऊ शकत, म्हणून काय केलंय बॅक साईडला काय जाडसर भाग आहे त्याचा. हा जाडसर भाग इथून काढून झाला, ही झाली त्याची एक त्याचं कच्चं रेखाटन झालं. आता पक्कचे रेखाटन करतो आपण, त्याच्याकडे वळू आता आपण. आता सगळ्यात पहिले मी काय करणार, ह्या गोलाचा वापर करून मी करून पुसणार ते गोल डस्टरने. आता त्याचं तोंड कसं असतं हरणाचं ते दाखवू. इथून हा भाग इथं, आता हा मधला भाग काय करणार पुसणार. इथं हरणाचे 2 कान,
त्याचे डोळे. हे सांबार नाहीये बघा, सांबारला शिंग असतात, हाराला शिंग नसतात. त्याच्यानंतर येणार ते इथून हा जो भाग आहे याचा खालचा, हा मी पुसून टाकतो, कारण मला जे काही माझं जे काही ड्रॉइंग आहे ते मिळालेलं आहे आणि मला आता या ड्रॉइंगची काय गरज नाही. त्यामुळे खोड रबर मी आणि काढताना कधी पण चित्र कधी पण एकदम हात एकदम असा ढिल्ला सोडायचा, कधी पण असा धरून ठेवायचा नाही. हात तुम्ही हात धरून ठेवला मात्र तुमचा ड्रॉइंग आकार घेणार नाही, कारण चित्रकलेमध्ये सगळ्यात पहिले तुमचा हात मोकळा असणं फार गरजेचं आहे. इतकाही मोकळा सोडून टाकला तर पेन्सिल खाली पडतं. ड्रॉइंगला वेगळाच काहीतरी आकार मिळेल. हा झाला त्याचा बॅक साईडचा भाग. इथून आला त्याचा पायाचा भाग, हा मागचा पाय, हा बॅक मागचाच पाय इथे गोल पुसले आणि हा पाय काय केला खाली अशा पद्धतीने. आता पलीकडचा पाय, आता इकडचा पाय आपल्याला तिकडून दिसेल का, इकडून या साईडने नाही दिसू शकत, म्हणून काय केलं आपण पुढच्या साईडने दाखवलं. हा थोडासा इथं स्लोप दिला. गोल काय केलं मी पुसून टाकले. त्यानंतर इकडून हा इकडचा हा भाग, इकडून खाली जॉईंट, इथून हा पाय, तेच केले पण तुम्ही केले ते जे गोल काढले होते काय केले पुसून टाकलेले आहे. आणि मागा हरणाची ती म्हणजे तेच गोल वापरून तुम्ही काय पुढे करू शकता हे तुम्हाला कळलेलं आहे. त्याच पद्धतीने काय करायचं, ह्याच रेखाटनाने काय करायचं पुढे जायचं. ज्यावेळेस तुम्ही चित्राचं कच्चा ड्रॉइंग करून चित्र पूर्ण करता तर तुमचं चित्र अशा पद्धतीने तयार होतं. आणि त्यानंतर मग तुम्ही आता हरणे पुढच्या पाय उचलले त्या स्वरूपात दाखवलं, तुम्ही त्याचं खाली गवत दाखवू शकता. गवत काही पान काढत बसायची काय गरज नाही. तुम्हाला वाटतं गवत दाखवायचं म्हणजे की पान असं काढत बसायचं का, काही गरज नाही. ड्रॉइंग तुम्ही ते चित्र आहे की आपल्याला चित्र तसं काढायला लावलं ते मुक्त असं चित्र आहे. तुम्ही असं देखील गवत काढू शकता खाली. त्यामुळे तसं येणं असं काही गरजेचं नाही. ते जंगलातून चाललेलं आहे, त्याच्या खाली झाड आहे, तुम्हाला वाटलं झाडं दाखवायची बाजूला अशी दाखवू शकता. झाड वाढले दाखवायचं थोडं. एकदम चित्रकलेचे एकदम म्हणजे काय म्हणतात बेसिक स्टेप्स आहेत सगळ्या. अवघडा तुम्हाला जास्त मी घातले नाही. अवघडाचं दाखवल्यावर तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला गॉल्फ सरने काय चालू केलं इथे असं आम्हाला वर केलं इथे तुम्ही. त्याच्यामुळे काय मी तुम्हाला ते दाखवलेलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही मुक्त असं चित्र आहे ते पूर्ण करू शकता. अजून काही प्रॉब्लेम्स कुणाला काही विचारायचे चित्रकलेच्या शिक्षक घ्यायचं असतं, काय कुणाला चित्रकलेबद्दल आवड, कुणाला काही बोलायचं असेल तर सांगा. तुमच्या प्रश्न असतील, शंका असतील, तुमच्या काही शंका असतील कळलं नाही डायरेक्ट स्पष्टपणे सांगा. तुम्ही काय बोलले ते मला काहीच कळलं नाही तरी चालेल, मला काही हरकत नाही. मी बॅग पिशवी घरी जाईल तर सांगितलं तरी चालेल, मला काही राग नाही. सर रंगसंगतीबद्दल थोडं सांगा. रंगसंगती तुम्ही रंग कसं जुन्या काळात जर आपण बघायला गेलं पूर्वी चित्रकला हा विषय चित्र जर काढली जात होती ती काय होती भित्तिचित्र. जर तुम्ही कारल्याच्या लेण्या जर बघायला गेला तर भित्तिचित्र काढलेली आहेत. थोडी आता काळाच्या ओघात थोडी नष्ट व्हायला लागली आहेत, पण ती भित्तिचित्र जर तुम्ही बघितली तर कलरचा शोध हा पहिला मानवाने निसर्गातून कलर तयार करून लावलेला आहे. तुम्ही अजिंठा लेण्या जर बघितल्या ते चित्र जर बघितली तर ती भिंतींवरती दगडाच्या भिंतींवरती त्याच्यावर ओव्हरलॅपिंग करून शेणाचं आणि गवताचं ते एक काला तयार करून तशा पद्धतीने ते भिंतीवरती लावून
चित्र तयार केली त्याच्यासाठी कागदाचा वगैरे काय एवढा काही शोध नव्हता, रंगांचाही शोध नव्हता. रंग हे मुळात निसर्गातून मिळत होते. कोळशापासून काळा रंग, लाल मातीपासून लाल रंग, अशा विविध घटकांपासून ते घट एकत्र करून त्याचं एक प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला द्रावण तयार करून त्यापासून ते कलर तयार केले जात असायचे पूर्वीच्या काळात. पण आता मात्र असं काळ राहिलेला नाही, काळ प्रगतशील झालेला आहे. त्याच्यामुळं आताच्या काळामध्ये जर आपण कलर तयार करत असू तर वेगवेगळे रंग आपण जसं तयार करतो त्यावेळेस तुम्हाला जर बॉडी कलर तयार करायचा झाला, बॉडी कलर तर काय करायचं, व्हाईट रंग घ्यायचा. व्हाईट रंग मध्ये थोडासा केशरी रंग आणि थोडा गुलाबी रंग मिक्स करायचा, थोडा व्हाईट मिक्स करायचा. 3 रंग घेऊन थोडा व्हाईट मिक्स करायचा, तुम्हाला आपोआप गुलाबी रंग तयार होतो, तुम्हाला बॉडी कलर तयार होतो. तुम्ही ज्यावेळेस एखादा तुम्हाला मी त्या बाईची आकृती काढून दाखवली, माणसाची काढून दाखवली, आता रंगवताना तुम्हाला बॉडी कलर तर नक्कीच लागणार. बॉडी कलर शिवाय चित्र रंगवून होणार नाही, कारण बॉडी कलर रंगवत चित्र काढलं म्हणा तर बॉडी कलर द्यावा तर लागणारच. त्यानंतर झालं तुमच्याकडे रंगसंगतीचं. रंग हे एकामेकांपासून जर का या रंगापासून तो रंग जर तयार करायचा असेल आपल्याला तर जर आपण रेड आणि येलो जर मिक्स केला तर खाली आपल्याला कुठला कलर मिळेल, अशा ज्या काही रंगाच्या छटा आहेत ब्ल्यू आणि म्हणजे निळा आणि गुलाबी रंग एकत्र आला तर कुठला कलर तयार होऊ शकतो, किंवा रेड आणि ब्ल्यू हा जर मिक्स झाला आणि कुठला रंग तयार होईल, जांभळा डार्क थोडा वांगी कलर, वांग्यासारखा कलर. तर असा ही जी कलर रचना आहे अशा वेगवेगळ्या रंगांपासून आपण वेगळे रंग तयार करू शकतो. राहिला वेळ 3 शेडचा, त्या 3 शेड तुम्ही डार्क बनवायचा असेल तर ब्लॅकचा यूज करायचा, समजा तुम्हाला ब्ल्यू जरा डार्क करायचा अजून डार्क पाहिजे तर थोडा ब्लॅक मिक्स करायचा, आणि जर तुम्हाला जर रेड थोडा अजून लाईट करायचा तर व्हाईट मिक्स करायचा. सोपी पद्धती, फक्त त्याचं प्रमाण घेता आलं पाहिजे. प्रमाण घेता आलं तर तुम्ही सक्सेसफुल होता. जसं तुम्ही एखादा स्वयंपाक करत असताना त्या स्वयंपाकामध्ये जेव्हा प्रमाण टाकता, समजा मीठ जर जास्त टाकलं झाली भाजी खराब, मग काय करणार, तसं चित्रकलेत सुद्धा आहे. जर तुम्ही चित्राच्या रंगसंगतीमध्ये जर रंग मिक्स करत असतात त्यावेळेस मात्र रंग तुम्ही मिक्स केले पाहिजे तर ते कलर तयार होतील, आणि ते कलर तयार होत नाही. त्याचं एक प्रमाण असतं, त्या प्रमाणात घेऊन तो कलर तयार करायचा असतो. हे जस्ट मी बेसिक 5वीला शिकवतो त्यावेळेस मी स्वतः ते कलर पॅड स्वतः मुलांच्या समोर घेऊन जातो आणि मुलांना त्या पॅडवर कलर कसे तयार होतात हे दाखवतो. अजून काही कोणाचा प्रश्न? बोला बोला बोला, तुमचा काय प्रश्न? बोला बोला, घाबरू नका, बोला. विचारायचंय काही, अजून काही वेगळं? खूपच सुंदर सर. कसं असतं, जेव्हा आपल्याकडे आपला खजाना फुल भरलेला असतो तेव्हाच आपल्याला भरभरून दुसऱ्याला देता येत असतं. तर आता 1-1.5 तास आपण जे ऐकतोय ते त्यातलाच प्रकार आहे की खजाना यांचा फुल भरलेला आहे, त्याच्यामुळे ते ओतप्रोतपणे भरून कसा असा ओसंडून वाहत आहे आणि तो आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरांविषयी थोडंसं सांगते की इंटर्नशिपला आम्हाला आता जनता विद्यालय घोडेगाव ही शाळा आहे. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपलं हे निरीक्षण असतं की कोणते शिक्षक कसे आहेत किंवा कसं त्यांचं कामकाज करण्याची पद्धत आहे. तर चंचलता हा फार गुणधर्म यांच्यामध्ये आहे. अजिबात शांतता नाही, म्हणजे चंचलता कशासाठी तर शिकवण्याच्या याच्यामध्ये फार तत्पर, आणि जेव्हा काही पुण्यतिथी किंवा कोणता उपक्रम असतो शाळेमध्ये सगळे फळे एकदम व्यवस्थित सगळं रेखाटलेले एकदम सुंदर असं सरांचं काम आहे. प्रत्येक वर्गामध्ये कुठं त्यांचं लेक्चर असलं ना फक्त फळा असतं, विद्यार्थी खडू आणि हे म्हणजे एकदम इतकं छान काम. आणि जेव्हा आपल्यामध्ये त्या क्वालिटीज असतात, आपल्यामध्ये जे कौशल्य असतं, जेव्हा ते परिपूर्ण असतं तेव्हाच आपण ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच सर, तुम्ही जे मार्गदर्शन केलं आहे ते आम्हाला भावी काळामध्ये, आमच्या आत्ताच्या काळामध्ये आम्हाला नक्कीच ते मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे आणि आम्ही ते घेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि ते आम्ही आचरणात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू. तर अशा सुंदर मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपल्या आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय बोरकर सर यांनी आज विषय भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या आपल्या पोस्ट कॉम्युनिकेशन अंतर्गत उद्बोधन वर्ग या सत्रामध्ये मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले गुलाब सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर याचं मला वेळेचं भान आहे की वेळ खूप झालेली आहे आणि सॉक्रेटिसने एक वाक्य सांगितले
ते वाक्य असं आहे की भुकेल्या पोटी किती तत्व त्याला सांगितलं तर ते समोरच्या पचनी पडत नाही, याची मला जाणीव आहे, त्यामुळे तुमची जास्त वेळ घेणार नाही. पण काल ज्या वेळेला डॉक्टर सरांनी पत्रिका पाठवली, कार्यक्रम पत्रिका, आणि त्यात खाली नाव वाचलं प्रमुख मार्गदर्शक ऋतुपर्ण भरत घोलप, आणि माझ्या डोळ्यासमोर आमच्या शाळेचे चित्रकला शिक्षक आले, म्हणजे ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी 4 शाळा आहेत हायस्कूल, आणि मला असं वाटलं की रिटायरमेंटला आलेले, जाडविण्याचा चष्मा असलेले असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उद्या येईल असं मला वाटलं होतं. पण ज्यावेळेस आम्ही मध्यमंत्री विद्यालयाला भेटून ऑफिसमध्ये गेलो आणि सध्या ठिकाणी बसलेले होते, मला वाटलं कोणतरी टीएडचं चौकशी कोणतरी आलं असेल म्हणून मी जास्त लक्ष दिलं नाही, आणि डॉक्टर सरांना गेलो म्हणलं सगळे पाहुणे आले तर बघा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तेव्हा सर म्हणले पाहुणे वारा तिथंच बसले ऑफिसमध्ये. तेव्हा मला खरं तर आश्चर्याचा धक्का बसला की आणि आता कळलं की वयवर्षी 24 आणि वयवर्षी 24 असताना एवढी मोठी प्रतिभा मिळवणं सोपं नाही. सरांनी आता बोलता सांगितलं की सरांची आई ह्या आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आहेत 2007 आणि 8च्या बॅचच्या, जे ज्यावेळेस होते 2007-8 या वर्गात त्यांच्या आई निशिगंध आजमाने आपल्याला होत्या, त्यांचा नंबर 1 होता किंवा चांगल्यापैकी आठवते. आणि कलेबद्दल जर सांगायचं झालं तर कलाकार हा जन्मजात कलाकार असतो. आता चित्रकार माझे पण बरेचसे मित्र आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा जे गाव आहे, देवळा या गावामध्ये देव हिरे नावाचा एक सरांना माहीत असेल कदाचित चित्रकला शिक्षक आहे. तर अतिशय प्रतिभावान शिक्षक येतो, चित्रकलेचा शिक्षक सरांसारखाच. त्यांनी आता लेटेस्ट काढला चित्रपट, जो पुष्पा चित्रपट आला आहे, त्याचा जो मेन हिरो आहे, त्याचा चित्रपट बघा तुम्हाला त्या सोशल मीडियावर पण दिसेल. आणि कलाकार हा खरंच कलाकार असतो. सरांना कदाचित माहीत असेल कोडेगावला माझे मित्र आहेत भानुदास बोराडे सर, म्हणजे इकडं टिंबेच्या वरती शिक्षक आहे, चित्रकला शिक्षक आहे. त्यांच्या घरात जर तुम्ही गेला तर तुम्ही न सांगा ओळखाल की हे चित्रकलेचे शिक्षक आहे, कारण त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांपैकी एक मुलगी त्यांना आणि एक मुलगा आहे. तर त्या मुलीचं नाव कला त्यांनी नाव ठेवलेलं आहे आणि मुलाचं नाव विसरलो मी आता, म्हणजे त्या नावात सुद्धा त्यांच्या चित्रकला किंवा कला आपल्याला दिसून येते. तर कला ही जन्मजात असायला लागते. माझा एक मित्र होतो नितीन शेट्टी, तर ते सर्व माहीत असेल त्याचे एक वगैरे झालेले, तो सुद्धा जन्मजात कला, त्याच्याकडे कोण म्हणणार पण नाही कलाकार आहे, कारण तो नेहमी त्या ह्याच्यात त्याला महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांची व्यक्तींची पुतळे बनवायची त्याच्यावर ऑर्डर आहे. साहेबांचा एक मोठा पुतळा त्याला बनवायची ऑर्डर आहे, त्याचं काम त्याचं चालू आहे. जर कला तुमच्यामध्ये असेल तर कलेला मरण नाही. कारण आता पहिल्यांदा 24 अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे, आणि जर एवढी मोठी कला जर सरांना आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला काही कला असणं खूप आवश्यक आहे. सरांनी आता सांगितलं की मी अभिनव कला महाविद्यालयात शिकलो, तर त्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचं जे कॉलेज आहे त्याचे जे अध्यक्ष होते महाराष्ट्र सरांना माहीत असेल डॉक्टर अभय दाडे, ते माझे मित्र होते चांगले. त्यांच्या माध्यमातून त्या तुमचं एडीटीसी स्कूल आणि तिथंच मला वाटतं ते आर्किटेक्चरचं महाविद्यालय आहे, तर ते बघण्याची संधी मिळाली. अतिशय चांगले चांगले कलाकार त्या ठिकाणी बघायला मिळाले. सुभाष रावचर नावाचे प्रसिद्ध जगप्रसिद्ध चित्रकार आहेत आमचे ओतूरचे, जे आणि रावचर आहेत त्यांचे बंधू, त्यांच्या चित्रात कोट्यावधी रुपयाला चित्र विकलं जातं. अशी चित्रकारांना बघायला संधी मिळाली. जर तुमच्याकडे कला असेल तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही कला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारा आणि स्वीकारा. नुसते अंगीकारून उपयोग नाही, तर स्वीकारलं पाहिजे आणि त्याचा इतरांनाही नक्कीच फायदा करून दिला तर चांगला व्यक्ती म्हणून आवडपर्यंत आपल्याला वेळ लागणार नाही, आणि तुम्ही नक्कीच करा अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये कलेला स्थान देऊन कला पूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. यानंतर कार्यक्रमाचा गोड शेवट म्हणजेच आभार प्रदर्शनासाठी मी निकिता काळे मॅडमला एक क्रमांक देते. डॉक्टर एम ए खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय मंचर आयोजित कोर्स क्रमांक 209 उपक्रम क्रमांक 1 चित्रकला या उपक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि श्री ऋतुपर्ण घोलप सर यांनी अतिशय बहुमोल असं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यामध्ये त्यांनी अक्षरलेखन असेल, वस्तुचित्र असेल, त्यानंतर संकल्पचित्र असेल, मुक्तहस्तचित्र असेल याविषयीचं अतिशय सखोल असं ज्ञान आपल्याला दिलं. आणि त्यांनी त्यांचे सांगितलेले वेगवेगळे अनुभव, विविधची काठी या गोष्टी नक्कीच प्रेरणादायी ठरतील असे. आणि त्यांनी आपल्याला बहुमोल असा वेळ दिला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने सर तुमचे ऋण व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य बोरकर सर, शिक्षक मनोगत व्यक्त केलेले शेख सर, या विषयाचे प्रमुख ढोकणे सर आणि उपस्थित जाधव सर यांचं देखील मी मनापासून आभार मानते. आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम शांततेत ऐकून घेतला आणि उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुमचे देखील आभार मानते.
आणि अध्यक्षांच्या वतीनं हा